नमस्कार. अक्षाला पण विचारा. आपल्या यात्रेला होत आहे सुरुवात आता. हे आहे ज्योतिबा मंदिर आपल्या दुर्गवाडीतील. आपला वडाचं झाड आहे जे की आपल्या मुख्य चौकामध्ये आहे. यात्रेचे बॅनर्स वगैरे लागलेले आहेत इकडं. आपल्या गावच्या यात्रेला झालेली आहे सुरुवात. हे आपलं ग्रामदैवत जानाई देवी आणि जानाई देवीची निघणारी ही पालखी. आमच्या गावची परंपरा लेझिम हे आता थोड्याच वेळात चालू होत आहे. आणि आमचे युवा नेतृत्व सगळे आमचे मित्रमंडळी सगळे लेझिम करत आहे. आमच्या गावची परंपरा लेझिम नृत्य. खाली करून हे आमच्या गावचे मेन कार्यकर्ते, यात्रेचे प्रमुख पाहुणे मानकरी पुण्यावरून आले. नमस्कार करा, नमस्कार करा. आमच्या गावचे उगवते नेतृत्व आत्ताच झालेले नवरदेव तुषार आता मित्रांना विसरलेत. दुर्गावाडी यात्रेनिमित्त सर्व पाहुण्या रावळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. आपण आज इथं जमलेलो आहोत, सर्वांच्या संमतीने इथे जमलेलो आहोत दुर्गावाडी या गावी. दुर्गावाडीची परंपरा आहे की लेझिम या क्षेत्रात त्यांनी यात्रेला आलेली छोटी गँग. पण तिकडं हे करायचं सोडून हे मंदिरावर विषय नाही आता. सर्वांना नमस्कार. आपण इथे जमलेलो आहेत दुर्गावाडीची यात्रा आज आहे. आज गावचा देवीचा छबिना आहे आणि श्री जानाई देवीची पालखी आरूढ झालेली आहे. आणि आज आत्ता आपण इथे आहोत मारुती मंदिरापाशी की ज्यांनी लक्ष्मण यादव यांनी इथं स्थापना केलेली आहे मारुतीची. आणि स्वयंभू असं मारुती देवस्थान आहे, खूप पावन आहे. इथे प्रत्येक शनिवारी तरुण मंडळी देवाच्या चरणी प्रार्थना करतात.
चांगली शक्ती दे, बुद्धी दे. आणि खूप प्रसिद्ध आहे आमचा मारुती. आणि इथं सर्वजण पाहू शकता की आम्ही असा पारंपरिक पोशाख केला आहे की आम्ही जरी मुंबईला पुण्याला राहत असलो तरी आम्ही गावचं पारंपरिक संस्कार जपलेले आहेत. आणि त्यानुसार आम्ही आत्तासुद्धा इथं छबिण्यासाठीच आलेलो आहोत. सर्वजण मिळून एकत्र राहू, गावची परंपरा जपू, संस्कृती जपू, या पद्धतीनंच असंच कायमस्वरूपी एकत्र राहू आणि गावचं नाव रोशन करू. धन्यवाद. बजरंग बली की सर्वांना नमस्कार. आत्ता जिथं आपण उभा आहोत ते आपलं देवस्थान आहे पावशा म्हणून. आणि पावशाचा इतिहास तुम्हाला सर्वांना अपरिचित नसेलच, त्याचा परिचय मी करून देतो की पावशा म्हणजे काय. मग ज्यावेळेस गावामध्ये आपल्या पाऊस पडत नाही त्यावेळेस आपण ह्या पावशा देवाला आपण पाऊस पडू दे म्हणून असं प्रत्येक गावातून लहान लहान मुलं त्यांचे वस्त्र काढून आपण त्यांना प्रत्येकाच्या घरी जातो आणि म्हणतो की पाऊस दे पावशा, दोंडी दोंडी पावशा. आणि मग घरातील काय असेल ते चटणी भाकरी ती माऊली त्या पावशाच्या चरणी अर्पण करते आणि सर्वजण मिळून इथे येऊन आम्ही सर्वजण खातो. आणि महत्त्वाचं सांगायचं झालं की आम्ही एक असं मातीचं हे करतो पाटावरती, त्याच्या आतमध्ये बेडूक ठेवतो आणि शेवटच्या दिवशी एक मुलगा वगैरे त्याला पावशा बनवतो आम्ही. आणि गावातून त्याची नग्नावस्थेत आम्ही ही काढतो, पालखी काढतो, त्याला आंघोळ घातली जाते. आणि नंतर त्याच रात्री संध्याकाळी इथं बोकडाचं मटण केलं जातं आणि खरोखरच पाऊस पडतो त्या दिवशी. आणि त्याचा प्रसाद तर एवढा छान असतो, गोड असतो की सर्वांनी या प्रसादाचा कधीतरी लाभ घ्या. अशी परिस्थिती येऊ नये की पाऊस न पडावा, पण पावशा आमचा खरंच पावतो. सर्वांना जर अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच एक दिवस आमच्या पावशाला भेट द्या. धन्यवाद. पावशा की जय. पाऊस दे पावशा. नमस्कार सर्वांना. आता बरोबर 1:15चं टायमिंग झालेलं आहे रात्रीचं. आणि आता आपण आलेलो आहेत प्रतीक नानासाहेब यादव यांच्या दुकानामध्ये. आणि आपण आता आपल्याच पोरांनी ऑर्डर दिली आहे स्प्राईट प्यायचे, स्टिंग प्यायचे. पण असं काही पिऊ नका, तुम्ही चांगलं प्या, चांगलं राहावा आणि लस्सी प्या, ताक प्या, थंडीचं आहे. आणि खूप छान पद्धतीनं शरीर असं माझ्यासारखं बलवान झालं पाहिजे. हे बघा मी काय सांगतोय नाही तर माझा मित्र काय करतो. आपण पाहत आहोत की आता आपण ग्रामदैवताचा श्रींचा छबिना कसा चालू आहे, ते श्री जानाई देवीचा छबिना. जसं की अंगात आले तसं देवाची बाकणूक होते, देवाला काय काय करायचं आहे, काय काय हवं, या पद्धतीनं आपण इथं सगळं पाहत आहोत. पंकज यादव आपले आपण आता आलेलो आहे. आपण इथं आलेलो आहोत मागच्या आळीला, कॅनलच्या आळीला. शाळेमागची जी आळी आहे ती आपली मागची आळी. मागच्या आळीचा किंगमेकर आपला अक्षय भाऊ बोकड. त्याचं स्वागत आहे आपल्या ब्लॉकमध्ये अक्षयला. अक्षय, तुझं टोपण नावाबद्दल म्हणजे तू गावचा एक लीडर आहेस, तरुण पोराचा आदर्श आहेस. तुझी बॉडी वगैरे बघून खूप जण फिदा होतात, त्यात काय विषय नाही आहे. पण आत्ता आपण इथं बघतोय की कसं तुझं नाव पडलं बोकड. माझं नाव बोकड हे स्वप्नील हजारे यांनी पाडलेलं आहे. आमच्या गावामध्ये पहिले 2 बोकडं होती. त्या बोकडामधलं माझं एक नाव बोकड पडलं. तर आता आपण अक्षयच्या मागच्या आळीबद्दल जाणून घेऊ. मागच्या आळी इकडं कशी गायली, मागच्या आळीचा इतिहास सांगू. कॅनेलच्या पाठीमागचा म्हणजे गावठाणचा एरिया आहे थोडाफार, पण अक्षयनं इथं सुद्धा खूप डेव्हलपमेंट केली. त्याची प्रगती बघितली तर त्यांच्याकडे आता 3 ट्रॅक्टर आहेत, 3 ट्रॉली आहेत, नांगरणीची सामान आहे, सर्व काही आहे. 3 मजली बांगला आहे. आणि आपण त्याबद्दल त्याची गावच्या बऱ्याच मंडळीकडे उधारी पण सुद्धा आहे, तो कशी वसूल करतो आपण तुम्ही पाहू शकता. आता आपण पाठीमागं जात आहोत आपल्या वेताळ बाबा. या पाठीमागं बघू शकता. इथं आपण म्हणजे जुनी परंपरा आहे, रूढी परंपरेनुसार इथं सर्वजण येतात. गावचं इथं पुरातन मंदिर आहे जे दगडामध्ये रूपांतर झालेलं आहे. इथं गावाची शान आमचा वड जो इथं कायमस्वरूपी आहे. जोपर्यंत सूर्यचंद्र असणार आहे तोपर्यंत आमचा दुर्गळवाडीचा हा वड इथं स्थायिक असणार आहे. त्या पद्धतीनं आपण बघू शकता की इथं वेताळबाच्या मूर्त्या इथं कशा कशा आहेत. आणि गावकरी इथे येऊन सुद्धा श्रद्धेनं त्यांना गुलाल वाहतात की देवा हे वेताळ म्हणजे काहीतरी आपल्या गावची रक्षा करतं, कडची सगळ्या परिसराची शिवाराची रक्षा करतं इथं. आणि ही इकडं पाठीमागं अक्षयचं घर आहे. आणि ही आमची जी मराठी शाळा तुम्ही बघू शकता, मराठी शाळा जिथं आम्ही शिकलो.
खूप काही शिकलो. जीवनाचा उद्धार जिथं झाला आमच्या, ही आमची मराठी शाळा आहे. त्याबद्दल जितकं बोलावं तेवढं कमी. ही आता नवीन शाळा झाली अंगणवाडी, पण आम्ही अंगणवाडीत सुद्धा तिकडंच जात होतो. असं काय नाही एवढं. इकडं परिसर आणि इकडचं म्हणतात बघ, इकडं कुठला देव आहे मला पण माहीत नाही खाली अजून. पण ज्यावेळेस आमच्यात घट बसलेले जातात, अगरबत्ती लावायला आम्ही ज्यावेळेस लहान होतो का नाही, त्यावेळेस एवढं भिवून जायचो का नाही खाली पळत पळत, की पार आमचं वाटच लागायची खाली गेली की. लय बेकार वाटायचं. आणि पळत पळत काय करायचो, अगरबत्ती पेटवायची ना, अगरबत्तीच्या उजेडात आम्ही खाली जायचो पळत. लय पळत जायचो खाली. आणि नेमकं एका दोघाला न्यायचा एक असतोच, वाडीत कोणतरी मार खाणार असतो, त्याला नेऊन खाली चोपायचा अंधारात. अवले कसा आहे गावचा छबेना, नाद लागतो नाद. कसा आहे ग्रामदैवत, कसं बघू शकता तुम्ही कसं चालू आहे तालुक्यामध्ये. देव बघा कसा अंगा देतोय सगळ्यांच्या. तुम्ही पाहू शकता की छान पद्धतीने अशीच आमची भाकणूक राहते. एकदम लयबद्ध पद्धतीने देवाची भाकणूक होत राहते. आणि आपण सर्वजण इथं पाहत आहोत श्री जानाई देवीचा छबिना पालखी उत्सव. आता 1:30 वाजलेले आहेत रात्रीचे आणि अजून आपण निम्मासुद्धा टप्पा पूर्ण केलेला नाही. हळूच देवाचे प्रश्न विचारत राहतो आपण पाहत राहतोय आता की देवाला काही प्रश्न विचारले जात आहेत. झूम कर. आणि देवाची भाकणूक होते. आमच्या गावचे व्यक्तिमत्व आपण पाहत आहोत की प्रश्न विचारत आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा निरसन केलं जातं इथं. आणि हा देवाचा रक्षक आहे, तो बाजूला सारतो आहे सर्वांना. आपण पाहत आहे पप्पू यादव यांच्या मार्फत इथं आलेलो आहोत. ऐकू शकता ताल सूर ढोलाचे लय पद्धत कशी चालू आहे. ठेका पहा. पाठीमागं पाहू शकता तुमची. बघा छान. 1 मिनटं मला स्प्राईट पेऊ द्या. 2 मिनटं मला पेऊ द्या. त्यानंतर पंकज यादव अतिशय सुंदर अशी सुबक मूर्ती इथे आहे. आणि तुम्ही पाहू शकता की किती सुडवलं अशा पद्धतीनं आपलं मस्तपैकी छान पद्धतीनं असं नटवलेलं आहे ज्योतिबा महाराजांना. तर इथं तुम्ही आजूबाजूला पाहू शकता की सर्वजण पुणे मुंबईवरून इथं सर्वजण आलेले आहेत दर्शनासाठी. यात्रा म्हणलं की एकमेकांच्या जिव्हाळ्याचं, एकमेकांच्या सोबत नात्याहून प्रेमाचा वर्षाव करण्याचा उत्सव असतो. आणि आमचे कॅमेरामॅन पंकज यादव यांच्यासह मी स्वप्नील हजारे इथंच. धन्यवाद. ज्योतिबाच्या नावाने सांग भले. अशा प्रकारे आपला छबिन्याचा हा आजचा ब्लॉग संपलेला आहे. धन्यवाद. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.